मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय मी जो काही निवडलेला आहे तो जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करता त्यावेळी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही बघितले पाहिजेत, तपासून बघितले पाहिजेत या संबंधीचा आहे. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की आम्ही आता फ्लॅट परचेस करणार आहोत, पण कोणते डॉक्युमेंट बघू किंवा याच्यामध्ये काही आमची फसगत होऊ शकते का, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडत असतात. तर त्याच्यामध्ये आपण कोणते डॉक्युमेंट बघावेत हे आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता जर तो फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी म्हणजेच कॉमन्समेंट सर्टिफिकेट अप्रोप्रिएट ऑथॉरिटीकडून घेतला आहे का हे तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे त्या ऑथॉरिटीला तो कॉमन्समेंट सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे का हे तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ते समजा रेडी पोझिशन असेल तर त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट अप्रोप्रिएट ऑथॉरिटीने दिला आहे का. त्याचबरोबर जो अप्रूव्ह प्लॅन जो आहे तो अप्रोप्रिएट ऑथॉरिटीने तो अप्रूव्ह केलेला आहे का हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर तो अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यामध्ये बिल्डरनी त्याच्यामध्ये रेरा सर्टिफिकेट घेतला आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. समजा तो फ्लॅट तुम्ही रिसेलमध्ये घेत आहात तर त्याच्यामध्ये चेन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही तपासून बघितले पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये जो ओनर आहे तो कदाचित फर्स्ट ओनर असेल, कदाचित सेकंड किंवा थर्ड ओनर असू शकतो. त्यामुळे जर तो सेकंड, थर्ड, फोर्थ ओनर असेल तर त्याच्या आधीचे प्रिव्हियस ओनर आहेत त्यांचे डॉक्युमेंट त्याच्या ताब्यात आहेत का हे तुम्ही बघितलं पाहिजे. जर ते नसतील तर त्याच्यामध्ये तो व्यवहार करणं धोकादायक ठरू शकतं. त्याच्यामुळे एखादं डॉक्युमेंट मिसिंग असेल तर अशी सुद्धा शक्यता आहे की आधीच्या ओनरनी त्याच्यामध्ये काही मॉर्गेज वगैरे ती प्रॉपर्टी केलेली असू शकते आणि त्याच्या प्रॉपर्टीवर कर्ज असू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये मनस्ताप होऊ शकतो. किंवा असंही असू शकतं की खरोखर नॅचरली जेन्युइनली ते प्रॉपर्टी डॉक्युमेंट एखादं मिसिंग असू शकतं आणि त्याच्यामध्ये काही पोलिसांचा दाखला घेतलेला आहे का हे पण तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जर त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म झाली असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही त्याच्याकडून डिमांड केलं पाहिजे. त्याचबरोबर समजा शेअर सर्टिफिकेट ओनरच्या नावाने इश्यू केलेलं असेल तर ते तुम्ही डिमांड केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की जर त्या प्रॉपर्टीवरती आता जो करंट ओनर आहे त्याने समजा लोन घेतलेलं असेल तर ते लोन रिपे केलं आहे की नाही त्याची चौकशी करावी. आणि जर रिपे केलेलं असेल तर त्याचं लोन रिपेमेंट सर्टिफिकेट म्हणजेच कुठल्याही प्रकारचे ड्यूज त्याच्यामध्ये पेंडिंग नाही असं जे बँक सर्टिफिकेट देते ते तुम्ही घेतलं पाहिजे. आणि समजा त्याच्यामध्ये जर एखादं त्याचे ड्यूज काही पेंडिंग असतील तर किती ड्यूज पेंडिंग आहेत तर त्यासंबंधी तुम्ही त्याच्यामध्ये स्टेटमेंट तुम्ही त्या ओनरच्या बँकेकडून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे प्रिकॉशन घेतले तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणताही मनस्ताप होणार नाही आणि पुढे होणारे डिस्प्यूट तुम्हाला त्याच्यामध्ये टाळता येतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा फ्लॅट परचेस कराल किंवा कुठला शॉप परचेस कराल तेव्हा ही जे डॉक्युमेंट सर्वसाधारण जी यादी मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्ही नक्कीच बरोबर घेऊन जा आणि ते डॉक्युमेंट खरोखर त्या पार्टीकडे आहेत की नाही याची तुम्ही शहानिशा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कायद्याचं प्रोटेक्शन मिळेल. त्यामुळे कायदा हा जो वेळच्या वेळी दक्ष राहतो, जागृत राहतो त्यांच्याकरता आहे, जो निग्लेक्ट करतो त्यांच्याकरता नाही. कायदा निग्लेक्ट करणाऱ्यांची कधीही मदत करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आज मी जो काही व्हिडिओ केलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.